हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहे एकदम नवीन अशी रेसिपी. छोट्या मुलांना व्हेजिटेबल्स खाऊ घालायची निंजा टेक्निक आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम कलरफुल असे पॅटीस तयार होतात. बघूनच आपल्याला खायची इच्छा होते बघा. एकदम कलरफुल असे पॅटीस तयार झालेले आहे बघा. मस्त कलरफुल आहे की नाही, तुम्हाला पण खायची इच्छा झाली की नाही. तर आपण त्यासाठी घेणार आहे आपण 1 वाटी बारीक रवा एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण 2 चमचे दही बघा. थोडंसं पाणी टाकून याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. एक बॅटर तयार करून घेणार आहे बघा. आपण रव्याचा वापर केला आहे, तर आपण याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून रेस्टला ठेवणार आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण रेस्टला ठेवणार आहे बघा. रेस्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं चिली फ्लेक्स. छोट्या मुलांसाठी आहे, तर आपण तिखट जरा कमी करणार आहे. हे फिक्क्या मिरच्याचं चिली फ्लेक्स आहे. सोबतच टाकणार आहे धनापूड, चवीनुसार मीठ आणि टाकणार आहे मस्त चटपटा असा चाट मसाला. आता मग टाकणार आहे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तुम्ही गाजर, पत्तागोबी पण टाकू शकता. मग याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी काय पॅन घेतलेला आहे, त्यावर टाकला थोडंसं तेल आणि त्यावर टाकणार आहे मी शिमला मिरचीचे रिंग्स बघा. अशा पद्धतीने रिंग्स करून टाकलेले आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे बॅटर. हे बॅटर लगेच शिजतं, जास्त काही वेळ लागत नाही बघा. याला मस्तपैकी आपण एका साईडने शिजवून घेणार आहे बघा. आता त्याला टर्न करणार आहे बघा. त्याला शिमला मिरची चिपकलेली आहे बघा. किती कलरफुल असं दिसत आहे की नाही. आता एका साईडने जे शिजलेलं साईड आहे त्यावर आपण टाकणार आहे थोडं थोडं मॉझरेला चीज बघा. आणि त्याला झाकण ठेवून मस्त वाफ देणार आहे. यामुळे काय होतं, चीज लवकर मेल्ट होते बघा. छान असं चीज मेल्ट झालेलं आहे. खालून मस्त क्रिस्पी झालेलं आहे बघा. मस्त चीज क्रिस्पी आणि थोडं आतून नरम असतं बघा. आणि मस्त त्याला पण सॉस टाकून मस्त कलरफुल बनवूया बघा. कलरफुल असतं तर मुलं लगेच त्यांना खायची इच्छा होते. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. बाय.